तर फ्रेंड्स तयारी वगैरे झालेली आहे, आता निघत आहे आम्ही. बघू ना, ते नसली तर दुसरी शेगाव गाड्या चालूच राहतात. इथं होती अमृतसर दे 11 इथून. हा तू सांग ना, आम्ही सांगतो. 4 पावर चालते, मग 2 आणि मग 3. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फ्रेंड्स, आजचा ब्लॉग थोडा लेट आला असेल, कारण व्हिडिओ थोडा मोठा बनल्यामुळे एडिट करायला वेळ लागला. तर आता ब्लॉगची स्टार्टिंग करत आहे. 10:30 वाजता, 10:30 वाजले, आता ब्लॉग स्टार्ट केला. तर या ठिकाणी आई जाते बाहेर गावी. तर फ्रेंड्स, आईची तयारी वगैरे झालेली आहे. आता आईला सोडून देतो बस स्टँडवरती. चलो. तर आईची तयारी झालेली आहे. आता आई बांधते स्टॉन. आई स्टॉन बांधून घे. मी येतो ना सोबत. येतो. आईची विनी दे पहिले घालून आणि जा तुम्ही. तर आईला बाहेर जाऊ देते की नाही. हाच ब्लॉग मी टाकणार आहे आता, की तू स्वतःची विनी स्वतः घालायचं. आईला पहिलेच उशीर उर आला. मजा येते का आईला तकलीफ द्यायला. तर फ्रेंड्स, आईला आधीच उशीर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे आईला वेणी घालून मागत आहे. तर सकाळी आली शुभ्रा घरी. ते काय 2 बुटं दाखवतात, काहीतरी नवीन दाखवत जरा. तर आता जाते बाहेर आईसोबत, आईला सोडून द्यायसाठी. तरी काहीच नको बोलू तू. चलो. रुमाल नाही पाहिजे. कुठे चाललाय काकू? मी आता गावालाच जात राहते नेहमी. घरी करमत नाही मला. बघ ग, माझ्या आईला करमत नाही घरी. तर फ्रेंड्स, तयारी वगैरे झालेली आहे, आता निघत आहे आम्ही आईसोबत. तर आज खूप जास्त ऊन आहे, गरम करत आहे आज जास्त. तर हे आमच्या कॉलनीमधले सर्वात मोठे 2 घरं. हे एक आहे आणि या साईडला एक रिच हाऊसेस इन अवर कॉलनी. दिस वन अँड दिस वन. तर फ्रेंड्स, आता जाते इथून. सोबत आहे आई काय बोलायचं. तू कशाला आलाय माझ्यासोबत इतक्या उन्हा? सोडून द्यायसाठी बस स्टँडपर्यंत. ऊन जास्त आहे. ऊन जास्त आहे, पण आपला व्लॉगही बनला पाहिजे ना डेलीचा. तर हे आपलं रामदेव बाबाचं मंदिर या ठिकाणी. अरे एवढ्या उन्हात कशाला येतं? आपल्याला गाडी नाही येते का? पायदळी जावं. काही नाही होत. 11ची बस नाही. किती वाजताची? 11ची. 11ची आहे. 11ची. आता किती वाजले पाहू दे. आता 10:45 झाले. 15 मिनटं आणखी भेटून जाते बस. जमत नाही ना तिथं. बघू ना, ते नसली तर दुसरी शेगाव गाड्या चालूच राहतात. कॉर्नर. तर या ठिकाणी चालू आहे शाळेचे ॲडमिशन वगैरे लहान मुलांच्या. साईडनंच लागून आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खेळणे वगैरे आहेत आणि गार्डन आहे छोटंसं. तर आता पोहोचलो बस स्टँडवरती. एक बस लागून होती फ्रेंड्स, जी एक बस लागून होती ती चालली गेली. आता दुसरी बस लागून आहे, तिची वाट पाहत आहे. ती बस निघणारच आहे आता 2 मिनटात. आणखी एक बस आली. तर बघू आता. हे नांदूर आहे बाबू. हे काय? हां आपल्याला शेगाव पाहिजे. शेगाव आहे ना, मग हे 4 नंबरवर लागेल. तर मित्रांनो, ही जी गाडी आहे, तर ही गाडी आहे शेगावला जाणारी. तर याच गाडीमध्ये जायचं आहे. 4 नंबर प्लॅटफॉर्मवर लागून आहे. तुम्हाला जर शेगावला जायचं असेल तर याच प्लॅटफॉर्मवर लागते 4 नंबरवरती. ती जे बस लागून आहे या बसमध्ये जायचं आहे शेगाव गाडी. आणि ती जी गाडी आहे ती नांदुराला जाते, तिकडे नांदुरा प्लॅटफॉर्म आहे ते. ती गाडी गेली खेरडेपर्यंत. कोणती? हां, ते मगा गेली ते. तर आई जाते बसमध्ये. शेगाव गाडी आहे जी, त्या बसमध्ये जाते. ती लास्टमध्ये बसून आहे. निघाली बस. आता आपण पण निघू घरी जाण्यासाठी. आता आलं दुर्गा चौकमध्ये, थोडं सामान वगैरे घ्यायचं आहे. तर सामान वगैरे घेऊन नंतर जाऊ घरी. तर गाईज फायनली पोहोचलं आपल्या कॉलनीमध्ये रामदेव बाबाचं मंदिर. थोडं सामान वगैरे घेऊन आलो सोबत, घरी पाहिजे होतं तर. टिंगू ते कुठे गेली का? तर या ठिकाणी चालू आहे गेम खेळायची प्रोसिजर. शुभ्राने या ठिकाणी गेम वगैरे मांडून ठेवला, पण खेळत नाही येते आता. काल आले नाही तू. काल मी चॅलेंज केलं एक लिव्हिंग 24 आवर्स इन लिव्हिंग रूम. ही जी खोली आहे ना, त्या खोलीमध्ये मी 24 तास होतो. बाहेरच नाही निघलो मी.
हे जे म्हणजे दरवाजा इथून बाहेर नाही गेलो आणि त्या साईडने तिकडून बाहेर नाही गेलो, इथंच होतो याच रूममध्ये. तर मी गेम वगैरे खेळले, थोडं झोपलो, टाईमपास झाला खूप. तू आणायचं असतं काल गेम, मस्त व्लॉग बनला असता आपला बिझनेस गेम. कुठे गेली होती? तर आपण खेळू आता थोड्या वेळानंतर बिझनेस गेम. खेळून थोड्या वेळानंतर. कोणाला मारलं? डायनासॉर कुठं आहे? मेला ना, गेला इथून. तुला खेळता येते का आधी गेम? 6 6 पडतात आहे ना लय एवढं? आता पाड बरं, थांब. या ना पाड. पाड 6 पाड. 3 असता आहे. अवघड आहे. 6 लवकर पाडतो तू. चार्जिंग किती आहे का शिवरा? कमी असेल. 6, 5. 6 आणि 5? 6 आणि 5 किती होतात? 6, 5. हां 6, 5 आपला 10. 6 आणि 5? 11 की 10? कन्फर्म सांग. 11 ना? तर फ्रेंड्स आम्ही खेळत आहे आता बिझनेस गेम. सोबत आदित्य, शुभ्रा. तुला रूल्स माहिती आहे का याचे? माहीत नाही ना? शुभ्रा सांगा त्याला इकडं रूल्स. त्याला माहिती नाही, त्याला रूल सांगू ना आपण आधी. खेळता येते का रे? हां खूप आहे का ते? क्लब आहे ते. हे श्रीनगर आहे ना ते. चल जाऊ दे. चल का अडचण आली तर मी सांगतो, मी समजून सांगतो. या ठिकाणी हे असतात आपले पैसे, हे असतात आपल्या गोट्या. जर आपण एखादी वस्तू विकत घेतली तर या ठिकाणी आपण हे घेऊ शकतो विकत. समजा अमृतसर घेऊ शकतो, शिमला घेऊ शकतो, श्रीनगर घेऊ शकतो. आणि या ठिकाणी त्याचे पैसे दिलेले असतात. म्हणजे हे आपण विकत घेतले या पैशांनी की या ठिकाणी आपला हे गोटी या ठिकाणी ठेवून द्यायचे. समजलं? म्हणजे इले देणार हे पैसे ना? नाही, हे पैसे बँकेला द्यायचे. हे कुपन्स आहे आणि हे बँक आहे. ते बँकेला, या बँकेला पैसे द्यायचे. चल कर, स्टार्ट कर गेम. उचलू नको. हे बघ, हा स्टार्टिंग पॉईंट, इथून गेम स्टार्ट होते. 8. हे आपले पैसे पकडून ठेव. पैसे राहू दे माझ्याकडे. ह्या गोट्या तुझ्याकडे ठेव. जयपूर मी घेत नाही. जयपूर घ्यायचं नाही का? खेळ रे आधी. दोन्ही एकसाथ फेक. किती पडले? 6 आणि 3. किती होतात? 6 आणि 3 सांग लवकर. 9. हां चल ग, 9 घर पुढे चल. तिथून 5, 6, 7, 8, 9. आता बघ, हे जे आहे हे आहे प्रिझन. प्रिझन म्हणजे जेल. जेलात जर आपण अडकलो तर शुभ्राला 500 रुपये द्यायचे. क्लब मध्ये गेलं तर काहीच नाही. रेस्ट हाऊस मध्ये काय? हे 500 ते तिचेच आहे ना. हे घे. 1000 रुपये जिंकले तू. या ठिकाणी जर चान्स आहे तर इथे लिहून आहे चान्समध्ये 5व्या नंबरवर. 1500. 1500. नाही 1500 नाही. पहा, यू हॅव वॉन द थर्ड प्राइज ऑफ 1000. 1000च घ्यायचे. टी व्ही सिंगिंगमध्ये 1000 जिंकले तू. आपले 500 गेले, तिचे 1000 आले. एक वेळा सांग परत. क्लब मध्ये गेल्यानंतर 50 रुपये टाकावं लागतात. आणि इथे गेल्यावर पण 50 रुपये टाकावं लागतात. आणि इथे गेल्यानंतर 100 रुपये टाकावं लागतात. कुठं 100 रुपये? कुठं? इन्कम टॅक्समध्ये. आणि रेस्ट हाऊस मध्ये गेलं तर काहीच नाही. ठीक आहे. काय म्हणत तो परत होत इकडं. बरोबर. गो टू रेस्ट हाऊस अँड यू कॅनॉट प्ले द नेक्स्ट टर्न. रेस्ट हाऊसमध्ये जायचं आहे आपल्याला. तर इथून रेस्ट हाऊसमध्ये, आणि पुढची टर्न मी खेळणार नाही, तू खेळणार आहे असं दाखवलं. इथे गेली की तिथे लिहिलेलं आहे ना, ते पहा ना तू 12 नंबरवर. तिथून स्टार्ट गेमवरून क्रॉस जर झालं तर 1500 कलेक्ट करायचे. फक्त 1 टाईम असतात ना ते, की प्रत्येक राऊंडला? 1 टाईम. 1 टाईम फक्त. किती आहे? 5. बरोबर आहे 5. बरोबर आहे ना? 3. यायचं आहे का? अमृतसर आहे. मग मी घेणार ते आता. दे पैसे. किती पडले तुला? 11. मग 11 दे ना. इथून कुठे होती? इथं होती अमृतसर. दे 11 इथून. इथून नाही, इथून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 बरोबर. एक नाही खेळायला सांग बरं. शांत बसायचं. 3000. हां किती आहे? आम्ही घेते. किती पडले? 9. हां किती? 10. 10?
हे 10 आहेत काय? काय दिलेलं आठवणी? हाऊस रिपेअरिंग 1000. घराच्या रिपेअरिंगसाठी 1500 द्यायचे आपल्याला. 1500. चला घ्या मग. बँकेला द्यायचे. बँकेला द्यायचे. काय घेतलंय का तू? काहीच नाही घेतला. मी दिला. नको दे. घेऊ नाही, थांब रे. नाही मग तुला काही नाही. म्हणजे थांब ना. तुला रूल माहिती आहे का त्याचे? हो. हा माहिती आहे काय? नाही नाही. मग थंड घे ना. मग काय घ्यायचं? मग 3500 रुपये टाक. काय घेत आहे ते? 3500. दे ना मग बँकेला. हे बघ, 5000 आणि 500. ठीक आहे ना ते 5500. 2000 वापस दे. 500. काय 6000. घेतं का? बोट घेतं काय की राहू देतं? पैसे संपून जाते ना आपले. तू सांग आता. तू म्हणशील ते घेऊ, नाही म्हणशील ते नाही घेऊ. नाही. हं? नाही. ठीक आहे. किती येतो? घ्यायचं तुला? हो चला घ्या. घे. किती आहे? 5500. तुला घ्यायचं आहे का? मला देतो का? ना. बरं दे पैसे दे. किती आहे? 5500. 5500. हे घे 500. 5000 राहू दे ना उद्या. उद्या नाही. तू थांब ना. थांबणार तू? नाही लय आपल्याजवळ नाही. चला. किती उधार होते? 5000. 5000. आहे एक किती आहे तुझ्याकडे? 2 आणि 2 4 आणि 1 5. एकात 5000. ती दिली ती ना. ती काय दिली आता? ते कुपन घेते तिथं. त्याच्याकडे दिल्ली पण आहे आणि इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन वगैरे काही दिले. 2 कार्ड्स आहेत. यूज बरोबर ते भेटायला आपल्याला. काय घेते तू? ते घेऊन ये. काय? कोणते बी. हा हे घेईन मी. काय आहे ते? कोणतं? काय घेते नागपूर तू? नागपूर. काय आहे ते? नागपूर आहे काय? नागपूर घेतं काय? आपल्याला हे घ्यायचं आहे. ते का? चला. ब्रुनोने चावलं वगैरे सांगतो नको. लावून घे. तर फ्रेंड्स, तुम्ही काल ब्लॉगमध्ये जो पाहिला ब्लॅक कलरचा डॉग, तो हाच आहे ब्रुनो. हा आमच्या शेजारी असतो. शुभ्राच्या घरचा डॉग आहे हा ब्रुनो. शुभ्राच्या घरचा आहे डॉग. चल बोल ना. चल बाहेर ये रे. चल. तर आमचा गेम वगैरे खेळून झालेला आहे. आता या ठिकाणी शुभ्रा ठेवून देत आहे. नंतर खेळायचा जेवण झाल्यावर. तो भरलं कर, मन भरलं काय? हे बाय. सांग. पहिल्यांदा 4 पावर चालते. कोण? हां तोच प्रश्न विचारते. पूर्ण सांग. मला माहित आहे. हां सांग. काय करणार? हा तू सांग ना, आम्ही सांगतो. पहिल्यांदा 4 पावर चालते, मग 2 आणि मग 3. पहिले 4 पायावर चालते, मग 2, मग माणूस. 3. माणूस नाही चालत ना गं? चालते ना. सकाळी याच्यावर येत नाही ना. आम्हाला माहित आहे ना, पण आम्ही कशाला त्याच्यावर सर्च करू? माहित नसतं तर आम्ही केलं असतं. मला नाही माहित. मग काय माहिती? आम्हाला माहित आहे ना पण. सांगा ना मग काय झालं? माकडाचे प्रकार सांग. माकडाचे प्रकार सांगा ना. हे आता हे सांगून दे. सगळं शिकून घेशील आमच्या तिकडे Yes. लोकांना सांगशील. हे सांगून दे. आधी किती हुशार आहे. नाही ना दुसरं नाही सांगू. चालेल मला. सांग ना लवकर सांग. मला नाही. हा बरं सांगून दे. लिंगू दे. सांग तूच. उद्या लोकचा टाइम तुझी उद्याच आहे. आज रात्रभर आठव. रात्रभर आठव. त्या झाडूला पाय नको देऊ. हे खाली आता झाडू आहे दुसरा ना. प्रश्न विचारा काका. दुसरा हा मी विचारतो. पहिले 2 प्रश्न विचारले, एकाचं उत्तर सांगितलं नाही. तर फ्रेंड्स, आता जरा या रूममध्ये बसून आहे. दुपारी जेवण वगैरे झालं, त्यानंतर थोडा वेळ सुटलो. आता चहा घेतला आणि ब्लॉग स्टार्ट करत आहे. किती वाजले आता? कुठे टाईम किती झाला? तर 5:30 वाजता ब्लॉग स्टार्ट करत आहे. बाहेर तर जाता नाहीत, कारण बाहेर ऊन जास्त असल्यामुळे बाहेर नाही जाता येत. तर फ्रेंड्स, इथे या ठिकाणी वर पेन ठेवून आहेत. मी जे बहिणीला गिफ्ट दिले होते ते पण या ठिकाणी ठेवून आहे. सध्या यूजमध्ये नाही आहे. जेव्हा वाटले तेव्हा वापर करू शकतो आपण त्यांचा, काढून जेवढं लागलं तेवढे. काय झालं? 1 सेकंद थांबा, पाहू तेव्हा. हां काय म्हणते? हॅलो. हां हॅलो. ठीक आहे, झालं. तर पप्पा खेळू राहिले या ठिकाणी गेम. कसं वाटलं पप्पा गेम? 1 नंबर. गो अँड ॲरो. तर हा गेम मस्त आहे फ्रेंड, तुम्ही पण ट्राय करसाल. सो गाईज, आता खाते जामून. हे पाहू शकता, या ग्लासमध्ये घेतले मी जामून आणि त्याच्यामध्ये टाकले मीठ. आता मस्त मिक्स करून खूप चांगलं लागतं ते उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या स्टार्टिंगला येत असतात. आय थिंक तुम्ही पण ट्राय केले असाल आतापर्यंत. तर आता गार्डनमध्ये बसून बाहेर दीपाली करायची तिचा क्लास. कोणता क्लास आहे? ॲग्री सारथी. काय शिकवतात? तर ॲग्री सारथीचा क्लास आहे, याच्यामध्ये ॲग्रिकल्चर रिलेटेड शिकवत आहे.
तर या ठिकाणी आणलं आपण दूध आणण्यासाठी गेलो होतो बाहेर. क्लास झाला की बाकी आहे? किती राहिला अजून? किती 5:30 चालू झाला होता आहे ना? 6 वाजता. 8पर्यंत राहते आहे ना, 2 घंटे. तर फ्रेंड्स आतापर्यंत बसून होतो बाहेर, आता जातं घरामध्ये. तर या ठिकाणी फॅन वगैरे न्यावं लागेल कारण रात्री कधी पण पाणी येऊ शकते. कारण पाण्याचं वातावरण तयार झालेलं आहे, मे बी येऊ शकते, रिस्क नाही घेऊ शकत आपण. तर चलो. तर फ्रेंड्स आता आलो आतमध्ये, वाजले 11:15. फॅन ठेवून देऊ त्या खोलीत. तर फ्रेंड्स आता करतो ब्लॉग एंड. ब्लॉग एडिट करायचं बाकी आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. एक त्याच्यामध्ये एक क्वेश्चन आहे, जे दुपारी एक आदित्य नावाचा मुलगा आहे त्यांनी क्वेश्चन विचारला. तर त्या क्वेश्चनचा आन्सर जर तुम्हाला माहीत असेल कमेंटमध्ये सांगसाल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. हां सांग किती आहे आता, लवकर सांग. इकडे पाय. 8. हां 8. हां बरोबर आहे.